महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। आज निमगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार शिवसेनेचे जे पदाधिकारी असतील, अधिकृत उमेदवार आज प्रचाराचा शुभारंभ होतो, काय सांगाल? आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराची सुरुवात झाली आहे आणि इथं शिवसेनेला हा गट सुटलेला आहे, जिल्हा परिषद निमगाव गट। त्यामुळे 2 सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषदेचा महिला सदस्य, ह्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने आम्ही युती केलेली आहे। आम्ही शिंदे साहेबांशी युती झाली म्हणजे आम्ही शिंदे साहेबांच्या चिन्हावर आम्ही उभा आहे। ह्याचा अर्थ ह्या तालुक्यातला विकास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा तालुका एकत्र येण्याचं कारण आहे। हे व्यक्तीविरुद्ध आलेला तालुका नाही, प्रवृत्तीविरुद्ध एकत्र आलेला तालुका आहे। हे लढाव तालुका आहे। शाहू फुले आंबेडकरांचा विचार असलेला हा तालुका आहे, म्हणजे त्यांच्या मनामध्ये विचार रुजलेला असतात। त्यामुळं हे परकीय माणूस कुणीतरी यावं आणि आमच्यावर असं टीका करावी, टिप्पणी करावी आमच्या ज्येष्ठ नेत्यावरती किंवा तालुक्यावरती। ज्यांनी तुम्हाला आणलं, तालुक्यामध्ये तुम्हाला ज्याने आणलं त्यांची तुम्हाला कदर नाही, ज्यांनी तुम्हाला आमदार केलं त्यांची कदर नाही, आणि तुम्ही नवीन कोणतरी येतंय, प्रवेश करतंय, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांनाच घेऊन जाताय, मागची मात्र नाराज आहेत लोक। त्यामुळं त्यांच्यावरती तीव्र आम्ही, जसं इंग्रज हटवायसाठी जसं देशाने एकत्रीकरण केलं, एकत्रित आले, त्याच पद्धतीनं तालुका एकत्रित झाला आहे। आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की रात्री एक कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबाचा PS होता, स्पीकर ऑन करून आम्ही मोबाईलवर फोन केला आणि त्यांनी आम्ही स्पीकर ऑन केला। त्यांनी सांगितलं तुमच्या तालुक्यातलं जेवढं बी प्रश्न असतील विकासाच्या दृष्टीनं सर्वसामान्याचं, ती सोडवायची 100% खात्री मी देतो। शिंदे साहेबांना सभेसाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती, पण त्यांना काही थोडंसं अडचण येते, ते तर हे तुमचे गोगावले साहेब येणार आहेत, आपले उदय सामंत येणार आहेत आपल्या इथं। प्रचाराची सभा कुठंतरी तालुक्यात एखादी मोठी सभा होणार आहे, निमगावमध्येच घ्यायचं चाललंय। आता तुम्ही प्रचाराच्या वेळेस सभेमध्ये बोलत असताना आपण म्हटलं की ज्याच्या खांद्यावरती बसून ते आले, परंतु आज तेच कानात बोट घालतात, म्हणजे कुणाला हा उद्देशून होतं? आता कसं आहे, माळशिरस तालुका म्हणण्यापेक्षा लहान लहान मुलाला बी हा विषय कळतोय। हे माझे आमदारच ना, म्हणजे ताकाला जाऊन मोगा दडवायचे काही कारण नाही ना। हे ज्या माणसाने त्यांना आमदार केलं, ज्या माणसाने बोटाला धरून तालुक्यामध्ये आणलं, म्हणजे मान सन्मान कोणा, ह्यांना काही गरज नाही, त्यांनी काहीतरी द्यावं आणि ह्यांनी संसार करावा, त्या माणसाला अपेक्षाच नाही। पण ज्येष्ठ मंडळीला कमीत कमी सन्मान द्यावा हेच अपेक्षा त्यांची राहते। त्यामुळं असं काही नाही की त्याने आम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने द्यावं अशी अपेक्षा ह्या लोकांची नाही आहे, कारण ही संघर्षातली माणसं आहेत। हे मोहिते पाटील आणि जानकर गट, मग हे आबा असतील, ही सगळीच लोक एकमेकाच्या विरोधात संघर्षात लढणारी लोक आहेत ती। परंतु ही एकत्र येण्याचं कारण, आणि हे एकत्र आल्यामुळं धैर्यशील भैया खासदार चांगल्या मताने झाले, उत्तमराव जानकर आमदार झाले, म्हणजे ह्याचा अर्थ असा की एकत्र आलो तरच आपलं जमते, नाही तर आपल्या तालुक्याला मुडीत काढायचा प्रयत्न ह्या बाहेरच्या लोकांनी केला, त्यामुळे आम्हाला एकत्र यावं लागलं। आबा आपला पक्षाचा नाव काय, उमेदवार जरी तगडे तुम्हाला भेटले असले तरी ह्या भागामध्ये सुद्धा तुमची काय व्यूहरचना आहे? व्यूहरचना एकच आहे, आम्ही ही गट मागून घेतलेला आहे, कारण का ह्या भागात शिवसेनेचं काम कमी आहे, म्हणजे आहे पण कमी आहे। आम्हाला विकासाच्या माध्यमातून ही लोक आम्हाला जोडून घ्यायचे, भरत शेठ असलेलं, उदय सामंत असलेलं, संजय शेट्टी असलेलं, असे 4-5 मंत्र्याचं माझं अतिशय जवळचा संबंध आहे। स्वतः साहेबांचं सुद्धा लक्ष असतंय। आम्ही साहेबांना तालुक्याची सगळी परिस्थिती सांगितली। आज BJP आपल्या संघ कसं वागतंय साहेब, आपला पक्ष तुमच्या नावामुळं नावारूपाला यायला लागलाय, तर ह्यांना आपला पक्ष मोठा झालेला चालत नाही साहेब। तर तुमची ताकद माळशिरस तालुक्याला भेटली पाहिजे। माळशिरस तालुक्यातली जनता तुमच्याकडे आशानं बघते। भरत शेठ गोगावलेनं माळशिरस तालुका हा दत्तक घेतलेला आहे। शेठचा मला शब्द आहे, सतीश तू बोलवल तिथं सांगाल तिथली कामं तुझी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही।
कारण का त्यांना माहीत आहे की मी धडपडीतनं काम करतो. मी सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता आहे, पण मी पक्षाची एक निष्ठा आहे. त्यासाठी मी शेठला सांगितलेलं आपल्याला असा गट आम्ही घेतोय, तर त्या भागात शेतकऱ्यांचा जास्त प्रभाव आहे, शेतीचं प्रमाण जास्त आहे. सगळी शेतकरी दूध असेल, ऊस असेल, ह्या भागातला आपल्याला गट घेत आहे. तर तुमचं त्या भागावर त्या गटावर लक्ष असताना माळशिरस तालुक्यातले जे काही शेतकरी अडचणी असतील ती खातं तुमच्याकडे आहे. तर शेठनं मला 100% शब्द दिलेला आहे, सतीश तू ही गट आपल्याला घे, त्या गटात आपलं काम मोठं वाढलं. आणि शेठला मी रात्री सुद्धा फोन केला की आपल्याला उमेदवार शेठ 1000% माळशिरस तालुक्यात जास्तीत जास्त मतानं 3 सीट आपल्या येणार आहेत. तर त्या गटावर आपलं कायम लक्ष राहिलं पाहिजे. त्या अनुषंगानं 100% विकास हा माळशिरस तालुक्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढं विजन आमचं चालू आहे आता सध्या. निमगाव गाव काय माहिती आहे का, एक गोष्ट स्वाभिमानी गाव आहे. ते असं कुठल्या विचारधारेत जाणारं नाही किंवा काय नाही. ज्या गोष्टी ठरवल त्याला ते शेवटपर्यंत तडे जाणार आहे. तुम्ही आता मगाशी म्हणलं की के पाटलांची काय भूमिका राहील. मागच्या वेळेस के पाटील ज्यावेळेस पंचायत समितीला सभापती व्हायचे होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाच्या लोकांनीच त्यांना डावललं. त्यावेळेस ते के पाटलाचे वडील इथं पंचायत समितीच्या गणातल्या निवडून झालेली इथं लोकांची सभा होती, तर के पाटलाचे वडील कृष्णराव पाटील ह्या सभेला आले होते. म्हणजे असं गाव स्वाभिमानी आहे, तिथं पक्ष किंवा हे काय मत नाही की एखादा विचार झाला की त्याला पाठपुरावा करणारे हे गाव आहे. त्याच्यामुळे के पाटील हा गावच्या विचारात एकत्र येतील, ते बाजूला जाणार नाहीत किंवा त्यांचा विचार वेगळा राहणार नाही. गावच्या हिताचा जो विषय असेल ते विजयाची खात्री देणारे कोणते मुद्दे तुमच्याकडे प्रकृतीने आहेत? विजयाची खात्री ही की नाही, आम्ही स्वाभिमानी माणसं आहे. एखादी गोष्ट ठरवली तर त्याला मधी कधी हे करत नाही, त्याला छेद देत नाही, त्या पद्धतीने जाणार आहे. विजन म्हणून काय असणार आहे? विजन आहे काय माहिती, विकास झालेलाच आहे आणि अजून आता जे पक्ष आलेत एकत्र त्यांच्या माध्यमातून अजून विकास पुढे करायचा आहे. तुमच्या टीममध्ये एक अनुभवी कॅप्टन आहेत मच्छिंद्र आबा, कारण आबा जुने आहेत आणि माजी सभापती आहेत. त्यांचा खऱ्या अर्थाने इथं जास्त संपर्क आहे, तर त्याचा एकंदरीत फायदा आता कसा होऊ शकेल किंवा काय करून घेऊ शकता तुम्ही? आता पक्षवाढीसाठीच आबाचा फायदा करून आबाला सोडणार नाही ना आम्ही. आता घेतलेला आहे आम्ही, आबाचा प्रवेश करून घेतलेला आहे. निवडून आलं की आबाला शिंदे साहेबांच्या तिथं नेऊन आबाच्या गळ्यात प्रवेशाचा अनेक एकदा धनुष्यबाण टाकण्यात येईल. आबा असलेलं, दत्ताभाऊ असलेलं, बाबा माने असेल. अगदी आता शेवटचा प्रश्न, निमगाव आणि खुडूस ही कुस्तीची प्रमुख केंद्र आहेत, कृषी आणि कुस्ती. मग आता सतीश भाऊ तुम्हीच सांगा, आता आबा तुम्ही सांगितलं की आबा वस्तादच आहेत, ते काय नुसते खुडूस निमगावचे नाही, तालुक्याचे वस्ताद आहेत, ते आपण बघितलेला. ही कुस्ती खुडूसकर आणि निमगावकर कशी मारणार, एकूण कितीच्या फरकाने मारणार? कळलं ना तुम्हाला? कितीचं फरक असावं? त्यांच्या स्वप्नात सुद्धा नसेल इतक्या मोठ्या फरकानं. लिमगाव गट, दहेगाव गट, मांडवे गट, जिथं जिथं त्यांना ताकद लावली ना, जनतेनंच ही इलेक्शन हातात घेतलेलं आहे. अहो आज RPI सारख्या पक्षाला जर ही माणूस संपवाय निघत असेल, चळवळीतले कार्यकर्ते जर ही संपवायच्या मार्गावर जर असेल, अकलूजमध्ये काय केली RPIची परिस्थिती? आज तुम्हाला आमदारकीला 1,08,000 मतं काय आबाळातनं पडली नाही ती. आज ही लाडक्या बहिणीचा प्रभाव होता. आज माळशिरस तालुक्यात नगर विकास खात्यातनं एवढी मोठी कामं आणली ती एका बोर्डाव शिंदे साहेबाचा फोटो नाही. कुठली भाषा आहे तुमची? कशाची गुरमी आहे तुम्हाला एवढी? आज मोहिते पाटलानं कुठल्या कुठं नेऊन बसवलं तुम्ही सांगताय ना. मोहिते पाटलानं मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, आणि आजची परिस्थिती, त्या ऊसतोड कामगाराची परिस्थिती, तिकीट घेऊन आलता तेव्हा मी एसटीनं आलता. आज 10-5 कोटीच्या गाड्या आहेत, त्या किती मोठी प्रॉपर्टी झाली. अहो मोहिते पाटलानं चिपलीन आणलं तरी एक शब्द वाईट निघाला नाही पाहिजे तुमच्या तोंडनं. तुम्ही जे म्हणताय ना मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्यांचं 100 वर्ष जरी तुम्ही 100 पिढ्या जरी उपकार केलं तरी फिटणार नाही. तर मोहिते तर पाटील ठरलंय म्हणायचं. भाईसाहेबांचं एक परवाचं वाक्य होतं, 9-18 सुपडा साप. हे ठरलंय का? सुपडा सापच होणार आहे. हो मी सांगतोय का जनतेनंच हातात घेतलंय. तुम्ही किती जरी पैसा वाटला, आम्ही सुद्धा सांगितलं जनतेचा पैसा आपलाच आहे, घेतल्याशिवाय सोडायचं नाही. पैसा घेऊन संपवायचा विषयी. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. सगळ्या जनतेचं. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.